शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या प्रयत्नातून कुर्ला विधानसभेत मनोरंजनचा धमाका अर्थात मुंबईचा महोत्सव मुंबई फेस्टिवल 2025 चा शानदार शुभारंभ करण्यात आला आहे। आमदार मंगेश कुडाळकर यांच्या मार्फत विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या मनोरंजनासाठी दरवर्षी कुर्ला फेस्टिवलचे आयोजन करत असतात। नेहरू नगर नंतर टिळकनगरच्या पेस्तम सागर परिसरात भव्य कुर्ला फेस्टिवलची जत्रा भरली आहे। एक महिना सुरू राहणाऱ्या या फेस्टिवलमध्ये विविध प्रकारच्या लज्जतदार पदार्थांची मेजवानी, लहान मोठ्या मुलांसाठी आकर्षक खेळ, मनोरंजनाचे कार्यक्रम, मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील नामवंत दिग्गज कलाकारांची विशेष उपस्थिती, दररोज कोळी गीत, लावणी, वेस्टर्न संगीत, नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रमाची भरमार राहणार आहे। पेस्तम सागर रोड नंबर 4 होली फॅमिली स्कूल समोर छेडानगर चेंबूर येथे आमदार विभाग प्रमुख मंगेश कुडाळकर आणि सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांच्या निगराणीत कुर्ला फेस्टिवल साजरा केला जात आहे। या मुंबई फेस्टिवल 2025 चा शुभारंभ मुजरा माझा महाराष्ट्राला या कार्यक्रमाने झाला आहे। बघितलं असेल गेल्या 2 वर्षापासून आपण कुर्ला फेस्टिवलचं आयोजन नेहरू नगर येथे करत होतो आणि सातत्याने सर्व नागरिकांची मागणी होती की हा फेस्टिवल अजून मोठ्या प्रमाणावर झाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आज या पेस्तम सागर छेडानगर विभागामध्ये टिळकनगर विभागामध्ये आज हा मुंबई फेस्टिवलमध्ये आम्ही त्याचं रूपांतर केलेलं आहे आणि जवळजवळ मुंबईतील सर्वात मोठा असा फेस्टिवल जो जवळजवळ आजपासून ते थेट 2 मार्चपर्यंत हा फेस्टिवल या ठिकाणी सुरू असणार आहे। यामध्ये एकूण 130 स्टॉल्स आहेत। त्याच्यामध्ये विविध प्रकारचे खाद्य तर आहेतच, पण त्याचबरोबर विविध गृहोपयोगी वस्तूसुद्धा आहेत। त्या ठिकाणी महिला बचत गटाने केलेली उत्पादनंसुद्धा आहेत आणि त्याच्यामुळे एक सामाजिक भान ठेवूनसुद्धा विविध आम्ही उपक्रमसुद्धा या ठिकाणी राबवलेले आहेत। डान्स स्पर्धा आहेत, विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम आहेत आणि सर्व भाषिक लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न आहे। त्यांच्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजनसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आमदार शिरीसुद्धा शेवटच्या दिवशी असणार आहे आणि त्याच्यावर निश्चितपणानं सर्वच तरुणांना एक वाव देणार असा हा फेस्टिवल, ज्याच्यामध्ये आज तुम्ही बघितलं पाठीमागचा पाळणा जो आहे तो सुद्धा मला वाटतं आत्तापर्यंतच्या सर्व फेस्टिवलमध्ये रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे। जवळजवळ 98 फूट अशा प्रकारचा हा पाळणा, सर्वात मोठा पाळणा आज या ठिकाणी लागलेला आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं एक चांगलं रूप त्या फेस्टिवलला देण्याचा चांगला प्रयत्न आम्ही करत आहोत। दरवेळेस एका थीमवर आयोजन केलं जातं, त्याच्या आधी राम मंदिर असेल, यावेळेस सुद्धा एक थीम ठरवण्यात आलेली आहे, त्याचा प्रवेशद्वार हा तयार करण्यात आलेला आहे। काय वेगळेपण आहे याच्यामध्ये? हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा पहिल्या प्रथम आपण त्या ठिकाणी ठेवलेली आहे प्रवेशद्वारालाच आणि लाल किल्ल्याचं स्वरूप त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि दोन्ही महामानवांना वंदन करून आपण या ठिकाणी प्रवेश करणार आहोत आणि निश्चितपणानं या दोन्ही महामानवांचं एक मनामध्ये आदर ठेवून या फेस्टिवलला आम्ही सुरुवात केलेली आहे। आणि मुंबई फेस्टिवलचं आयोजन दरवर्षीप्रमाणे कुर्ला फेस्टिवलच्या धर्तीवरती करण्यात आलेलं आहे आणि कुर्ला फेस्टिवलचं रूपांतर आज मुंबई फेस्टिवलमध्ये झालेलं आहे। जो प्रतिसाद गेल्या 2 वर्षापासून कुर्ला फेस्टिवलला मिळतो आहे तो बघता, वाढता प्रतिसाद बघता आज या ठिकाणी पेस्तम सागर विभागामध्ये आज भव्य प्रमाणावर मुंबई फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आजपासून 2 मार्चपर्यंत हा उत्सव संपूर्णपणे चालू असणार आहे। ह्याच्यामध्ये सर्व धर्मीय, सर्व भाषीय अशा सर्वच लोकांचा आणि सर्व स्टॉल्सचा, सर्वच गेमचा, करमणुकीचा आणि त्यामुळे विविध स्पर्धासुद्धा या ठिकाणी मुलांना उत्तेजन देणं, तरुणांना उत्तेजन देणं अशा प्रकारचे विविध कार्यक्रम या ठिकाणी राहणार आहेत। पण सर्व घटकांना घेऊन केलेलं आहे, त्या सुरक्षेची सुद्धा जबाबदारी आम्ही घेतलेली आहे। या ठिकाणी पोलीससुद्धा चांगलं सहकार्य करत आहेत आणि स्वतः आपली कार्यकर्त्यांची टीमसुद्धा इथे या ठिकाणी चांगली आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं इथे सगळ्याच गोष्टी व्यवस्थितरित्या सुरक्षा वगैरे सर्व गोष्टी बघून आपण त्या ठिकाणी हा कार्यक्रम पार पाडणार आहोत। लोकांनी ह्याच्यासाठीच निवडून दिलं की कारण त्यांच्या कामाकडे बघून आहे ना। तर आतापर्यंत सुरुवात आता तुम्ही बघताय चालू झालेली आहे, त्याच्या कामाची सुरुवात त्यांनी केलेली आहे। एवढंच बोलायचं आहे की जनतेचा विकासासाठी आमदार मंगेशजी कुडाळकर साहेबांनी काम केलेलं आहे। म्हणून हे कुर्ला विधानसभामध्ये सतत या 3ऱ्या वर्षीचं हे फेस्टिवल आहे। मागच्या वर्षी आणि त्याच्या आदल्या वर्षी कुर्ला डेपोकडे झालं होतं, तर आता काही टिळकनगर, पेस्तम सागर इथल्या लोकांची सुविधा होण्यासाठी आणि इथल्या लोकांची पण मागणीच्या अनुसार आपण इथे या पेस्तम सागरच्या ठिकाणी आपण त्या मैदानामध्ये हा कार्यक्रम घेतला आहे आणि हा नियोजन कुर्ला विधानसभामधल्या पदाधिकारी आणि पेस्तम सागर टिळकनगरच्या रहिवाशांनी सगळ्यांच्या संगणक एका मताने आणि त्या सगळ्यांच्या समाविष्ट होऊन हा फेस्टिवल इथे साजरा होणार आहे। आणि या फेस्टिवलमध्ये बरेचसे कार्यक्रम आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, नृत्यांचा कार्यक्रम आहे,
अशा करमणुकीचे इतर एक 10-15 कार्यक्रम आहेत व्यासपीठावरती आणि ते खेळणी, इतर लहान मुलांसाठी खेळणी, मोठ्यांसाठी खेळणी पण आहेत. त्याचप्रकारे इथे स्टॉल्स लागले जे लोकांच्या उपयोगाचे जे वस्तू आहेत या ठिकाणी विक्री केल्या जाणारे स्वस्त दरामध्ये आणि याचा लाभ टिळकनगर कुर्ला विधानसभामध्ये सर्व नागरिक घेणार आहेत आणि हा कार्यक्रम अगदी जल्लोषामध्ये साजरा होणार आहे. आमदार कुडाळकरांचं यामध्ये मोठा सहभाग आहे. त्यांचा प्रयत्न आणि त्यांची आवड नागरिकांपर्यंत आम्ही पोचवतो. सर्वप्रथम नमस्कार, जय महाराष्ट्र. आज खऱ्या अर्थाने मंगेशजी कुडाळकर साहेबांनी गेल्या 3 वर्षापासून कुर्ला फेस्टिवल आणि कुर्ल्यामध्ये झाला आणि आज हा मुंबई फेस्टिवल चेंबूरच्या लोकांना आणि प्रिस्तमसागर टिळकनगरच्या मतदारांना एक गिफ्ट दिलेलं आहे की जेणेकरून जे मतदारांनी मंगेशजी भाईंचा मग ठामपणे उभे राहिले आणि भरघोस मताने विजय केले, तसंच कुर्ल्याच्या वासियांना देखील सर्वांना गिफ्ट म्हणून 2025चं हे मुंबई फेस्टिवल, कुर्ला फेस्टिवलच्या ठिकाणी मुंबई फेस्टिवल आपण निर्माण केला आणि या मुंबई फेस्टिवलमध्ये गेले 25 दिवस म्हणजे 25 दिवसाचा कार्यक्रम आहे. 25 दिवसामध्ये भरपूर लोक, भरपूर मंत्री, आमदार, सिनेस्टार, त्याचप्रमाणे मान्यवर व्यक्ती, एक प्रतिष्ठित व्यक्ती अशा सर्वांना इथं निमंत्रित केले गेलेलं आहे आणि आज या कार्यक्रमाचं उद्घाटन आहे साहेबांच्या हस्ते आणि नंतर या कार्यक्रमाला सुरुवात होईल. या ठिकाणी ज्या ज्या उपाययोजना केल्यात लोकांच्या सोयीसाठी CCTV कॅमेरे, होमगार्ड, बॉन्सर, त्याचप्रमाणे पार्किंगची सेवा व इतर पाण्याची सेवा, शौचालयाची सेवा अशा सर्व प्रकारच्या सोय या ठिकाणी मुंबई फेस्टिवलमध्ये केलेले आहे आणि हा कार्यक्रम आम्ही यशस्वीरित्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करून देऊ. जय महाराष्ट्र. गेले 2 वर्ष सातत्याने आमदार मंगेशभाई कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कुर्ला नेहरूनगर एस टी डेपो येथे हा कार्यक्रम राबवला आणि त्याचा लोकांमध्ये, सर्वसामान्य लोकांमध्ये, आपल्या मध्यमवर्गीय लोकांचा एवढा चांगला प्रतिसाद मिळाला की त्याच पद्धतीने आता तिसऱ्यांदा आपले मंगेशभाई आमचे तिसऱ्यांदा हॅट्रिक आमदार म्हणून निवडून आलेले आहेत भरघोस मतांनी. तर आम्ही ह्यावेळी थोडंसं एक आगळा वेगळा 2 वर्ष आम्ही आता आमच्या नेहरूनगरच्या वॉर्डमध्ये केलं, तर तिसऱ्यांदा लोकांची मागणी होती आणि काहीतरी एक वेगळं करावं म्हणून आम्ही आता चेंबूर परिसरामध्ये सर्वसामान्य लोकांचा ह्याच्यासाठी सोयीकरिता आम्ही आज इथे फेस्टिवल आयोजन केलेलं आहे. नक्कीच पुढच्या वेळी आम्ही काहीतरी असं वेगळंच, भाईंच्या आदेशानुसार आम्ही वेगळंच काहीतरी ठरवू की कुठेतरी दुसऱ्या वॉर्डमध्ये त्याही लोकांना ती संधी आणि त्याही परिसरामध्ये तो माहोल झाला पाहिजे. पण हा जो फेस्टिवल इथे आम्ही करतो आहोत किंवा आम्ही जो कुर्ल्यामध्ये केला तो विभागातील सर्वच आणि अवतीभोवती असणाऱ्या सर्व परिसरामध्ये, मध्ये गोवंडी असू द्या, चेंबूर असू द्या, घाटकोपर असू द्या, कुर्ला असू द्या, सर्वच लोकांना याचा एक लाभ घेता येईल ह्या पद्धतीने असा एक आगळा वेगळा आणि मोठ्या ह्याच्यामध्ये एक 28 ते 29 दिवसाचा हा कार्यक्रम, त्याच्यामध्ये सर्व सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत, सर्व भाषीय, सर्व धर्मीय यांच्यासाठी हा एक ओपन असा आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यामुळे सर्वच लोकांना याचा चांगला आस्वाद आणि चांगल्या आनंदमय वातावरणामध्ये हा साजरा करण्याचा आम्ही ठरवलेला आहे. त्याच पद्धतीने आम्ही ह्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन करताना सर्व सुरक्षा यंत्रणा, पोलीस बांधवांची जी मदत आहे, आमची जवळजवळ 200-250 लोकांची टीम या सर्व कार्यक्रम यशस्वी चांगल्या पद्धतीने पार पाडण्याकरिता आम्ही आमची सज्ज केलेली आहे. त्याच पद्धतीने इतर काही सुखसुविधा असतील, CCTV कॅमेराज असू द्या, शौचालयाच्या ह्या असू द्या, सर्व आम्ही सुविधा जनतेला कुठे कमी पडू नये या पद्धतीने आम्ही पूर्णपणे काळजी घेऊन मंगेशभाई कुडाळकरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा राबवत आहोत. जी हे अतिशय लाडके आमदार आहेत या विभागातले. त्याचं कारण असं आहे की एक शांत स्वभाव, कोणालाही न दुखवणार, कामाचा डोंगर रचलेला आहे आपल्याला माहीत आहे आणि त्यामुळे त्यांना त्यांची हॅट्रिक ही झालीच आणि हॅट्रिक झाल्यामुळे तो हा एक विजयोत्सव म्हणा की आज हा जो मुंबई महोत्सव, आज त्याचं उद्घाटन आहे, थोड्याच वेळात आता होईल. आत्ताच सांगितल्याप्रमाणे प्रचंड प्रमाणामध्ये पब्लिक ह्या ठिकाणी आलेले आहे आणि तुम्हाला सांगू की एक मिडल क्लास माणसांसाठी, इथल्या ह्या पब्लिकसाठी ही एक पर्वणी आहे. कारण इथे जो समाज आहे हा एक मिक्स प्रकारचा एक पब्लिक आहे आणि आता बघताय तर बरीचशी मुलं वगैरे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये एन्जॉय करताना दिसत आहेत आणि हे 28 दिवस हा कार्यक्रम आहे, एन्जॉय करतील. आणि तुम्हाला खास सांगायचं म्हणजे माननीय मुख्यमंत्री, त्यावेळेचे मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांची तर तुम्हाला लोकप्रियता माहीत आहे. तर त्यांचा वाढदिवस आहे येत्या 9 तारखेला आणि त्या दिवशी आम्ही कॉमन मॅन डे हा आम्ही संपूर्ण मुंबईमध्ये शिवसैनिक साजरा करणार आहेत आणि अतिशय चांगली मंगेशजीची संकल्पना आहे की त्यानिमित्ताने त्यांचा 61वा वाढदिवस असल्यामुळे 61 चांगल्या लोकांना, जे सामाजिक कार्यकर्ता आणि कॉमन मॅन अशा लोकांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करणार आहोत. हा एक मोठा मेसेज हा संपूर्ण विभागामध्ये जाणार आहे आणि त्या दृष्टीने त्यांना सामाजिक कार्य करण्याची एक ऊर्जा मिळणार आहे. दुसरं, या कार्यक्रमामध्ये, या कार्यक्रमाच्या दरम्यान
आपला सर्वांस माहीत आहे की 27 तारीख हा मराठी भाषा दिवस म्हणून आपला साजरा आपण करतो आणि यावर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे आणि म्हणून एक विशेष कार्यक्रम आपण 27 तारखेला या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या संकल्पना आपण राबवतो आहे आणि मला खात्री आहे की या संपूर्ण ह्या पिरियडमध्ये जवळजवळ 15 ते 20 लाख पब्लिक या ठिकाणी व्हिजिट करतील याची आम्हाला खात्री आहे. थँक्यू. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.